आता बघूयात टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। गोदावरी नदीतील स्वाभिमानी संघटनेचं उपोषण रात्री उशिरा स्थगित, तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू होतं उपोषण। प्रशासनाच्या विनंतीनंतर उपोषण स्थगित। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातनं आवर्तन सोडलं, तापी नदीमध्ये 700 क्युसेकनं पाणी सोडलं। हिंगोलीमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई सुरू, जिल्ह्यातील 27 तलावांमध्ये 20 तलावांमधील 50%च पाणीसाठा शिल्लक। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणी पुरवठा योजनांसाठी आता तब्बल 400 कोटीचा खर्च, तर तरी सुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप, बाबासाहेब देशमुखांकडून पाणी पुरवठा विभागाचा आढावा। परभणीतील खासगी बाजारपेठेमध्ये तुरीला 6700 रुपयांचा दर, तर दर कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल। नाफेडकडून खरेदी लवकरच सुरू होणार, तूर विक्रीसाठी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं प्रात्यक्षिक सादर, तर कृषी विभाग आणि कॉनफ्लाय डायनामिक्स यांचा पुढाकार, तर ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ सुद्धा वाचणार।